उन्हाळ्याला सुरुवात झाली की गावगाड्याच्या यात्रेला सुरुवात होते। अशातच पिंपळनेर येथील यात्रेला जवळपास 200 वर्षाचा इतिहास सांगितला जातो। मी सध्या पिंपळनेर येथील यात्रेमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या यात्रेमध्ये गर्दी झालेली आहे। बरेचसे व्यापारी वर्ग आहेत, ग्रामीण भागातल्या महिला बांगड्या भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळते। गावगाड्यातल्या मुली असेल, तरुण असतील, हे सगळं ग्रामीण भागातल्या जत्रेमध्ये एक दिलाने सामील होतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करतात। मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकानं लावलेली आहे। खेळणीची दुकानं असतील, अशा विविध प्रकारे मनोरंजन करणारे व्यापारी असतील, अशा पद्धतीनं यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। जत्रेला एक आनंदाचा ठेवा म्हणून ओळखला जातोय। वर्षानुवर्ष ग्रामदेवतेच्या जत्रेला गर्दी करणारे आणि मनोरंजन करणारे आणि जत्रेच्या ओढीने शहरातून गावाकडे धावणारे यात्रेकरू आपल्याला या यात्रेत पाहायला मिळते। आजच्या काळातही जत्रेविषयी आपुलकी कायम राहिल्याची देखील या आपल्याला दृश्यावरून पाहायला मिळते। बदलत्या काळात काही गोष्टी बदलल्या असल्या तरी जत्रेचे आकर्षण बदललेले नाही। जुनं ते सोनं म्हणतात ते या जत्रांबाबत घडत आहे। काही वर्षापूर्वीपर्यंत गावच्या जत्रेला जायचं असं म्हणून नाक मुरडणारी तरुणी देखील आजकाल गावगाड्याच्या जत्रेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जत्रेमध्ये गर्दी केल्याचं भाविक आणि यात्रेकरूंचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 3-4 दिवसापासून या ठिकाणी यात्रा भरते। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी मुख्य पुजारी महादेवराव इंगळे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, या ठिकाणी यात्रा भरण्यामागची परंपरा कशी सुरू झाली आणि नेमकं काय माहिती आहे तुमची? यात्रा भरण्याच्या काळात 200 वर्षापूर्वीपासून यात्रा भरत चालू आहे। तसेच्या मंदिराले 250-300 वर्ष झालेले आहे, पण यात्रा चालू होण्यासाठी 200 वर्ष झालेले आहे। हे गंगाजी महाराजाचे जे चमत्कार आहे, या चमत्कारामुळे हे यात्रा चालू झालेली आहे। भाविक भक्ताला सगळं त्यांनी समजा काय म्हणतात त्याचे हे आहे जान आहे, त्याला सुखदुःखापासून त्याची सुटका झालेली आहे, म्हणून हे यात्रा भरत आहे या ठिकाणी। आणि परंपरेसारखं आतापर्यंत हे चालू आहे या ठिकाणचं आप्पा मूळ देवस्थान म्हणजे आप्पास्वामी आणि त्यांचे भक्त म्हणजे गंगाजी महाराज। इथं 2 मंदिर आहेत, दोन्हीचे समान समजा काय म्हणतात त्याचे नियम वगैरे कडक आहेत, त्याच्यामुळे हे यात्रा परंपरा चालू आहे। नेमकं भाविक इथं किती दिवसापासून दर्शनासाठी यात्रे येतात आणि जवळपास 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये किती हजार लाखो किंवा भाविक दर्शन घेतात? इथं पंधरवाडी एकादशीच्या दिवसापासून इथं यात्रा चालू होते। ते 5 दिवस यात्रा राहते आणि 5 दिवसाच्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम राहते, महाप्रसादाचा कार्यक्रम राहते। या ठिकाणी कमीत कमी 1,00,000-1.5 लाख 4-5 दिवसात 1,00,000-1.5 लाख लोक दर्शनाला येतातच दरवर्षीच। नक्कीच सध्या महाशिवरात्रीच्या तोंडावर यात्रेला ग्रामीण भागामध्ये सुरुवात होते आणि गावगाड्यातील जत्रा म्हणल्याच्या नंतर सगळं शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत सगळे या जत्रामध्ये येऊन आनंद लुटतात। आप्पास्वामीचं मंदिर या ठिकाणी जागृत असल्याचं कयास भाविकांकडून व्यक्त केला जातो आहे। त्यामुळे इथे 3 ते 4 दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असल्याची माहिती देखील मुख्य पुजारी यांनी दिली आहे। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।